Let us see now second standard EVS chapter 4 our neighborhood. Neighborhood म्हणजे काय? आपल्या सभोवतालचा परिसर. Chapter 8 Neighbors and Neighborhood. There are many families living near and around us. म्हणजेच आपल्या भोवती खूप सारे आपल्या जवळ, नियर म्हणजे जवळ, अराउंड म्हणजे भोवती, सभोवताली, आपल्या सभोवताली किंवा आपल्या जवळ खूप साऱ्या फॅमिलीज राहतात. दे आर आवर नेबर्स, ते आपले शेजारी आहेत. दे एरिया अँड प्लेसेस अराउंड आवर हाऊस मेकअप आवर नेबरहूड. म्हणजे एरिया म्हणजे जागा आणि प्लेसेस म्हणजे ठिकाणं, म्हणजे आपल्या जवळपासचे जागा आणि आपल्या जवळपासचे ठिकाणं आहेत, यांचंच मिळून काय बनतंय? आपला नेबरहूड बनतोय, म्हणजेच सभोवतालचा परिसर बनतोय किंवा आपल्या जवळची वस्ती असं बनतंय आपण म्हणूया. चिल्ड्रन इन द नेबरहूड प्ले टुगेदर. म्हणजे नेबरहूड म्हणजे सभोवतालचे जे मुलं आहेत ते काय करतायत? एकत्र खेळतायत. टुगेदर म्हणजे एकत्र. या इथं चित्रात दिसतंय बघा, सभोवतालचे मुलं जे आहेत ते सगळे एकत्र खेळतायत. गुड नेबर मेक्स अ गुड नेबरहूड. गुड नेबर्स मेक अ गुड नेबरहूड म्हणजे काय? की चांगले शेजारी चांगला सभोवतालचा परिसर बनतो. चांगल्या शेजाऱ्यांपासूनच चांगला सभोवतालचा परिसर बनतो. म्हणजे आपले शेजारी पाजारी चांगले असतील तर आपण काय म्हणतो? हे इथं हा सभोवतालचा परिसर चांगला आहे. वी हेल्प अँड शेअर थिंग्स विथ आवर नेबर्स. आपण काय करतोय? आपल्या नेबर्स सोबत गोष्टी काय करतोय? शेअर करतोय, सांगतोय. अजून काय करतोय? एकमेकांना हेल्प करतोय म्हणजे मदत करतोय. इथं चित्रात पण दिसतंय बघा, एक शेजारची मुलगी आहे, ती काय करते? शेजारच्या घरातल्या झाडांना पाणी घालते. म्हणजे ती काय करते? थोडक्यात त्यांना मदत करते. दिसलं इथं वरती? इथं दिसतंय दोन शेजारी एकमेकांशी बोलतायत वरती टेरेसवर येऊन. म्हणजे चांगले शेजारी एकमेकांना मदत करतात आणि गोष्टी काय करतायत? शेअर करतात, एकमेकांना सांगतायत. वी शुड ग्रो मोर ट्रीज इन द नेबरहूड. आता इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण झाडं खूप लावले पाहिजेत. ग्रो मोर ट्रीज म्हणजे जास्त झाडं वाढवले पाहिजेत आपल्या सभोवताली किंवा लावले पाहिजेत. वी शुड कीप आवर नेबरहूड क्लीन अँड ग्रीन. आपण आपला सभोवतालचा परिसर कसा ठेवला पाहिजे? क्लीन आणि ग्रीन ठेवला पाहिजे. नेक्स्ट आहे प्लेसेस अराउंड आवर नेबरहूड. आता आपल्या सभोवताली कोणते कोणते प्लेसेस असतात? फर्स्ट आहे मार्केट. मार्केट इन द नेबरहूड हॅज मेनी शॉप्स. वी बाय थिंग्स ऑफ डेली यूज फ्रॉम दीज शॉप्स. म्हणजे आपल्या सभोवतालच्या मार्केटमध्ये खूप सारे शॉप्स असतात किंवा दुकानं असतात. वी बाय थिंग्स म्हणजे आपण वस्तू काय करतोय? विकत घेतोय. बाय म्हणजे विकत घेणे. ऑफ डेली यूज म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तू आपण ह्या दुकानांमधून विकत घेतोय. वी बाय व्हेजिटेबल्स फ्रॉम ग्रीन ग्रॉसर शॉप. म्हणजे आपण भाजीवाल्याकडून काय घेतोय? व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स घेतोय. कळले? इथं दिसतंय चित्रात दाखवल्याप्रमाणे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट आपण एका भाजीवाल्याकडून घेतोय. नेक्स्ट वी बाय फूड ग्रेन्स अँड पल्सेस फ्रॉम अ ग्रॉसर शॉप. आपण काय करतोय? फूड ग्रेन्स म्हणजे धान्य आणि पल्सेस म्हणजे डाळी. आपल्याला जे डाळी लागतात, तूर डाळ, मूग डाळ किंवा धान्य जे लागतंय, गहू, ज्वारी, ते आपण कुठून घेतोय? ग्रॉसर शॉप म्हणजे किराणा दुकानातून. इथं चित्रात दाखवलंय बघा, मसाले पण आपण तिथूनच घेतोय. आलं लक्षात? वी बाय मेडिसिन्स फ्रॉम केमिस्ट. वी ऑल्सो बाय टूथपेस्ट, शॅम्पू, सोप etc फ्रॉम दीज शॉप्स. ओके, आपले मेडिसिन आपण कुठून घेतोय? मेडिकलमधून घेतोय. केमिस्ट म्हणजे मेडिकलवाला थोडक्यात, जे आपल्याला औषधं देतात ते. आणि टूथपेस्ट, शॅम्पू, सोप हे पण आपण मेडिकलमधून घेतो किंवा किराणा दुकानातून, ग्रॉसरमधून घेतो. कॅन यू गेस वॉट दीज शॉप्स आर सेलिंग. आता इथं चित्रात दाखवलं आहे या शॉपमध्ये काय काय मिळतंय?
तुम्हाला गेस करायचं आहे इथं. तर इकडं आपल्याला दिसतंय कपडे, काय दिसतंय की थंडीचे कपडे घेता येतं, क्लोथ्स आहेत, क्लोथ्सचं शॉप आहे. मग इथून साडी, शर्ट, जॅकेट, स्वेटर्स इत्यादी घेतलं जातं. इकडं स्टेशनरी आहे, मग तिथे वही, नोटबुक, बुक, पेन्स, प्रोजेक्ट पेपर, कार्डशीट हे घेतलं जातं. सुपरमार्केट और डिपार्टमेंटल स्टोर सेल्स वेरियस आयटम्स ॲट वन बिग प्लेस. आता आपण पाहतो की एक मोठं सुपरमार्केट असतं किंवा डिपार्टमेंटल स्टोअर असतं. तिथे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. म्हणजे शॅम्पू, सोप, साबण किंवा किराणा. आणि शॉपिंग मॉल असतं, तिथं मेनी स्टोअर सेलिंग डिफरंट प्रॉडक्ट्स. म्हणजे एकच शॉपिंग मॉलमध्ये खूप सारे दुकानं असतात, डिफरंट प्रॉडक्ट सेल करणारे. सेलिंग डिफरंट प्रॉडक्ट्स म्हणजे डिफरंट प्रॉडक्ट सेल करणारे. ओके, नंतर पाहूया क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्स. पीपल इन द नेबरहूड नीड सर्व्हिसेस ऑफ अ डॉक्टर. म्हणजे आपल्या नेबरहूडमध्ये लागणाऱ्या लोकांना अजून कोणती सर्व्हिस पाहिजे असती? डॉक्टरची. ओके, डॉक्टर. वी हॅव मायनर इलनेस लाईक फीवर, कफ, कोल्ड. वी गेट ट्रीटेड बाय डॉक्टर्स ॲट क्लिनिक्स. आता वी हॅव मायनर इलनेस म्हणजे काय? आपल्याला छोटे छोटे आजार होतात. इलनेस म्हणजे आजार, मायनर म्हणजे छोटे छोटे. म्हणजे कोणते? फीवर म्हणजे ताप, कफ, कोल्ड, कफ म्हणजे खोकला, कोल्ड म्हणजे सर्दी. वी गेट ट्रीटेड बाय डॉक्टर्स ॲट क्लिनिक्स. मग ह्या छोट्या छोट्या आजारांसाठी आपण काय करतोय? डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला काय करतायत? ट्रीटमेंट देत आहेत. वेन वी नीड स्पेशल केअर वी आर ॲडमिटेड टू हॉस्पिटल. मग आता काही स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. म्हणजे आपला खोकला जर खूप दिवस असेल तर आपण कुठं जातो? की एक स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जातो. किंवा आपला हातपाय दुखत असेल तर स्पेशलिस्टकडे जातो. डोळ्यांसाठी डोळ्यांच्या स्पेशलिस्टकडे जातो. कान दुखत असेल तर कानाच्या स्पेशलिस्टकडे जातो. मग अशा वेळेस वेन वी नीड स्पेशल केअर वी आर ॲडमिटेड टू हॉस्पिटल. मग त्याच वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो की जास्तच मोठा आजार असतं. मायनर आजार छोट्या क्लिनिकमध्ये बरे होतात, पण तेच नाही झाले तर मग आपण हॉस्पिटलमध्ये जातो. हेअर नर्सेस अँड अटेंडंट्स हेल्प डॉक्टर्स टू टेक केअर ऑफ पेशंट. मग अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस असतात आणि अटेंडंट्स असतात. ते डॉक्टरांना हेल्प करतात. कशासाठी? टू टेक केअर ऑफ पेशंट म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. ॲम्ब्युलन्स टेक्स पेशंट्स टू हॉस्पिटल इन केस ऑफ एमर्जन्सी. ओके, मग ॲम्ब्युलन्स, आता हॉस्पिटलमध्ये जर पेशंट जाऊ शकत नसेल, त्याला उठून चालताच येत नसेल, तर कशाची गरज लागते? ॲम्ब्युलन्सची. मग अशा वेळेस एमर्जन्सी कंडिशन, यालाच आपण म्हणतो एमर्जन्सी कंडिशन. मग अशा वेळेस पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. इट हॅज फ्लॅशिंग ब्ल्यू लाईट अँड सायरन ऑन इट. ॲम्ब्युलन्सच्या वर काय असते? फ्लॅशिंग ब्ल्यू लाईट असते आणि सायरन असतो. ओके, कशासाठी? की ट्रॅफिकमधून जाताना समजलं पाहिजे ॲम्ब्युलन्स आली आहे. मग सगळे साईडच्या गाड्या काय देत आहेत? त्यांना साईड देतात जाण्यासाठी. नेक्स्ट आहे आपल्या नेबरहूडमध्ये अजून कशाची गरज असते? फायर स्टेशन. मग वी कॉल अ फायर स्टेशन व्हेन देअर इज फायर इन द नेबरहूड. म्हणजे आपल्या शेजारी पाजारी किंवा सभोवतालच्या परिसरात कुठं आग लागली तर आपल्याला कशाची गरज असते? फायर स्टेशनची. म्हणजे जे आग विझवतात ते. द फायर इंजन्स आर बिग रेड व्हॅन्स विथ बेल्स. इथं खाली दाखवले हे फायरच्या गाड्या किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत. त्या काय असतात? बिग रेड व्हॅन्स म्हणजे मोठ्या व्हॅन्स असतात आणि त्यांना बेल्स असतात, घंट्या असतात. लॅडर्स अँड वॉटर होसेस. लॅडर्स म्हणजे शिड्या असतात मोठ्या मोठ्या, वरच्या मधल्यावर आग लागली तर आपल्याला शिडीने वर जाऊन ती आग विझवावी लागते. अँड वॉटर होसेस म्हणजे पाईप, पाण्याचे पाईप असतात. दे आर केप्ट इन रेडीनेस. हे सगळं फायर स्टेशनमध्ये रेडी ठेवलेलं असतं. म्हणजे लगेच फोन आला तर लगेच निघण्यासाठी. म्हणजे रेड व्हॅन्स, त्यांच्यावर बेल्स असतात, लॅडर्स असतात, वॉटर होसेस असतात आणि ते रेडी ठेवले जातात. द फायरमन विथ द हेल्प ऑफ इंजिन्स पुट आउट द फायर
सेव्ह पीपल अँड देअर बिलॉंगिंग्स फ्रॉम गेटिंग बर्न. म्हणजे फायरमन म्हणजे कोण? हे लोक जे अग्निशमन दलात काम करणारे लोक, इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे ब्ल्यू ड्रेसमध्ये, यांना काय म्हणायचं आहे? फायरमन. आग विझवणारे लोक. विथ द हेल्प ऑफ फायर इंजिन्स म्हणजे या व्हॅन्सच्या मदतीने आणि वॉटर होसेसच्या मदतीने, लॅडर्सच्या मदतीने ते काय करतायत? सेव्ह पीपल, लोकांना सेव्ह करतायत. आणि त्यांचे बिलॉंगिंग्स म्हणजे त्यांच्या वस्तू, त्यांचे कपडे लत्ते असतील किंवा अजून काय असेल, फर्निचर वगैरे, बुक्स असतील, ते वाचवतात. कशापासून? फ्रॉम गेटिंग बर्न्ड म्हणजे जाळण्यापासून. ओके, नेक्स्ट पाहूया. लास्ट इथं आहे अजून कशाची गरज असते आपल्या नेबरहूडमध्ये? पोलीस स्टेशनची. द नेबरहूड ऑल्सो हॅज पोलीस स्टेशन. द पोलीसमॅन मेंटेन लॉ अँड ऑर्डर अँड कॅच थीव्स. नेबरहूडमध्ये अजून काय असतं? पोलीस स्टेशन असतं. पोलीस काय करतायत? लॉ आणि ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ठेवतायत. कायदा सुव्यवस्था म्हणजे काय? की चोरांना पकडणे, कोणी मारामाऱ्या करत असेल तर त्याला पकडणे. कॅच थीव्स. वी मस्ट रिपोर्ट टू द पोलीस इफ आवर व्हॅल्युएबल्स हॅव बीन स्टोलन. व्हॅल्युएबल्स म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तू. मौल्यवान वस्तू म्हणजे दागदागिने, पैसे वगैरे. हे जर चोरीला गेले तर आपल्याला कुठं रिपोर्ट करायचं आहे? पोलीस स्टेशनमध्ये. स्टोलन म्हणजे काय? चोरी झाली. अ ट्रॅफिक policeman or police woman controls movement of vehicles and people on the road. आता रस्त्यावर ट्रॅफिक कोण कंट्रोल करत आहे? ट्रॅफिक पोलिसमन किंवा पोलीस वुमन. आले लक्षात? म्हणजे मुवमेंट ऑफ व्हेकल्स म्हणजे गाड्या, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची मुवमेंट ते काय करत आहे? कंट्रोल करत आहेत. कशासाठी? ट्रॅफिक एकाच ठिकाणी सगळ्या गाड्या जमा होऊ नये म्हणून, किंवा एकाच ठिकाणी सगळं ट्रॅफिक होऊ नये म्हणून. त्यानंतर बँक्स. अजून आपल्याला कशाची गरज असते नेबरहूडमध्ये? बँक्ससाठी. बँक्सची. वी कीप आवर मनी अँड व्हॅल्युएबल्स इन द बँक. मग आपल्याकडे खूप जास्त पैसे असतील किंवा दागदागिने असतील तर आपण कुठं ठेवतो आहे? बँकमध्ये ठेवतो आहे. घरात ठेवणं रिस्की असतं, चोर वगैरे असतात त्यामुळे. वी डिपॉझिट आवर मनी विथ द बँक अँड विथड्रॉ द मनी बाय चेक ऑर यूज ATM मशीन अँड डेबिट कार्ड व्हेन वी नीड इट. मग आपण काय करतोय? आपले पैसे डिपॉझिट करतोय कुठं? बँकेमध्ये. आणि विथड्रॉ करतोय कशाचा यूज करून? बाय चेकचा यूज करून किंवा ATM मशीनचा यूज करून. ATM मशीनचा यूज करण्यासाठी काय लागतं आपल्याला? डेबिट कार्ड लागतं. ओके, मग डेबिट कार्डच्या मदतीने आपण ATM मशीनमधून पैसे काढू शकतो किंवा बँकेत जाऊन काढायचं असेल तर चेकच्या मदतीने काढू शकतो. कळलं? मी इथं आपला हा चॅप्टर संपला आहे.